कारले म्हटले की अनेक जण नाक मुरडतात, पण आज आपण अशी भाजी करणार आहोत की जी सर्वांना पुन्हा पुन्हा खावीशी वाटेल. मसाल्यांचा उत्तम समतोल साधत खमंग आणि चवदार भाजी तयार करणार आहोत. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा. इथे आपण 1/2 किलो कारली घेतलेली आहे. आता ह्याचे बारीक बारीक तुकडे करून आपण त्याला हळद आणि मीठ लावून 10 मिनिटासाठी ठेवायचे आहे. कारले आपण कट करून घेऊया. यामधील जो हा भाग आहे हा चमच्याच्या साह्याने काढून घ्यायचा आहे. मी बटाट्याची जी साल काढायची, किसनी जे आहे साल काढायचे, त्यांना मी अशा पद्धतीनं कारल्याच्या आतील बी जे आहे हे चमच्याच्या साह्याने असे काढून घ्यायचे आहेत आणि मग त्याचे बारीक बारीक तुकडे करायचे आहेत. कारल्याला थोडीशी हळद आणि मीठ टाकून 10 मिनिट त्याला मिक्स करून ठेवायचे आहे, म्हणजे आपण त्याचा कडवटपणा घालवायचा आहे. अशा रीतीने हे सगळे मिक्स करून असे झाकून 10 मिनिट ठेवूया. मीठ आणि हळद ह्याला चांगले चोळून लावलेले आहे. आता हे 10 मिनिटासाठी आपण असे झाकून ठेवूया. इथे छोटे 2 चमचे भाजलेले तीळ घेतलेले आहेत. छोटे 2 चमचे भाजलेले खोबरे घेतलेले आहे आणि 4 चमचे मी भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत. आता हे सर्व मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून त्याची बारीक पूड करून घ्यायची आहे. हे सर्व बारीक करून घेऊया. फोडणीसाठी आपण इथे साहित्य घेतलेले आहे. 1 मोठा कांदा चिरून घेतलेला आहे. 2 टोमॅटो कच्चे घेतलेले आहेत, ते बारीक चिरून मिक्सरमधून त्याची पेस्ट करून घेतलेली आहे. हे आपण मगाशी मिक्सरमध्ये घातलेलं आहे. शेंगदाणे, भाजलेले खोबरे आणि भाजलेले तीळ त्याची भरड काढून घेतलेली आहे, म्हणजे बारीक कूट करून घेतलेली आहे. कांदा मसाला नेहमीची आपली वर्षभराची चटणी असते ती 1 चमचा घेतलेली आहे. अर्धा चमचा मीठ घेतलेला आहे. अर्धा चमचा मी इथे काश्मीरी मिरची पावडर घेतलेली आहे आणि इथे अर्धा चमचा जिरेपूड, अर्धा चमचा धनेपूड आणि अर्धा चमचा गरम मसाला घेतलेला आहे. आणि हे फोडणीमध्ये टाकण्यासाठी दालचिनी आणि तमालपत्र घेतलेले आहे. 10 मिनिट झालेले आहेत. आपण या कारलेला मीठ आणि हळद लावून घेतलेलं होतं. बऱ्यापैकी हे ओलसर झालेले आहेत. आता हे स्वच्छ पाण्यानं एकदा धुवून घेऊया, कारण आपण ह्याला मीठ लावलेले आहे. भाजी खारट व्हायला नको म्हणून हे आपण स्वच्छ पाण्याने एकदा हे धुवून घेऊया. 2 चमचे तेल घेऊया. तेल गरम झालेलं आहे. यामध्ये कारल्याच्या फोडी टाकूया. गॅस मंद आचेवर ठेवूया. तेलामध्ये हे छान आपण 2 ते 3 मिनिट परतून घ्यायचे आहे. गॅसची आच ही मंदच असू दे. 3 मिनिट मी मंद गॅसच्या आचेवरती हे परतून घेतलेले. 3 ते 4 मिनिट झालेले आहे. झाकून ठेवण्यापूर्वी आपण थोडेसे 2 चमचे त्याच्यामध्ये पाणी घालूया आणि पटकन ते झाकून ठेवूया. 5 मिनिट असेच झाकून ठेवायचे आहे की जेणेकरून त्या कारल्याच्या फोडी ह्या मऊ होतील. 5 मिनिट झालेले आहेत. या 5 मिनिटाच्या कालावधीमध्ये 2 मिनिट झाल्यानंतर हे कारले आहे ते असे हलवून घ्यायचे आहे आणि पुन्हा 2 मिनिट ते झाकून ठेवायचे. बऱ्यापैकी छान खरपूस असे आपले तेलावरती वाफवले गेलेले आहेत, खरपूस भाजले गेलेले आहेत. आता हे जे पीस आहेत हे सगळे पीस काय करायचे आहेत काढून घेऊया. यामध्ये पुन्हा 2 चमचे तेल घेऊया. तेल गरम झालेले आहे. यामध्ये आपण 1 तमालपत्र टाकूया आणि 1 दालचिनीची तुकडा टाकूया आपण. हलकेसे गरम झालेले आहे. यामध्ये आले, लसूण आणि कोथिंबीर हे खलबत्त्यामध्ये चेचून घेतलेले ते टाकूया. हे माझं मसाल्यामध्ये सांगायचं राहून गेलेलं होतं. थोडेसे परतून झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये कांदा टाकायचा आहे. यानंतर आता 1 मोठा चिरलेला कांदा घेतलेला आहे तो टाकूया. कांदा 2 ते 3 मिनिट गॅसच्या मंद आचेवरती मी गुलाबी रंगावर परतून घेतलेला आहे. आता यामध्ये थोडीशी हळद टाकूया. अर्धा चमचा धने पावडर, अर्धा चमचा जिरे पावडर आणि अर्धा चमचा गरम मसाला घेतलेला आहे तो टाकून घेऊया. याच्यामध्ये फक्त अर्धा चमचाच घ्यायचा आहे, जास्त घ्यायचं नाही आहे. हे मंद गॅसच्या आचेवरती भाजून घ्यायचं आहे. यामध्ये जी टोमॅटोची प्युरी करून घेतलेली होती, कच्चे टोमॅटो मिक्सरमधनं तसेच बारीक करून घेतलेले होते फोडी करून, तर ही पेस्ट पण आपण यामध्ये टाकूया आणि छान ती शिजेपर्यंत परतून घेऊया. टोमॅटो पेस्ट जी घातलेली होती ती 2 मिनिट परतून घेतलेली आहे गॅसच्या मंद आचेवरती, कारण तो कच्चा टोमॅटो आपण घेतलेला होता त्यामुळे तो
परतणं गरजेचं होतं. यामध्ये आपण 1 चमचा चटणी, आपली कांदा लसूणची चटणी असते वर्षभराची केलेली ती चटणी, 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर भाजीला छान रंग येण्यासाठी. इथे आपण खोबरे, तीळ आणि शेंगदाण्याची पूड करून घेतलेली होती, ती थोडीशी टाकूया. सगळी नाही टाकला तरी चालेल. आणि हे सर्व व्यवस्थितरित्या मिक्स करून घेऊया. यामध्ये मी अर्धा चमचा मीठ पण टाकत आहे. मीठ आपण कारल्याला पण थोडंसं लावलेलं होतं, त्यामुळं थोडासा अंदाज घेतच मीठ टाकावं. हे सर्व मंद गॅसवरती पुन्हा एकदा परतून घ्यायचं आहे. यामध्ये 2 वाट्या कोमट पाणी घालायचं आहे आणि हे सर्व मसाला मिक्स करून घ्यायचा आहे. याला छान उकळी येऊ दे. यामध्ये गुळाचा 1 खडा आहे, तो 1 खडा मी इथे टाकलेला आहे. जर थोडंसं आणखीन गोड हवं असेल तर तुम्ही अजून 1 खडा तुम्ही टाकला तरीसुद्धा चालू शकेल. मसाल्याला उकळी आलेली आहे. आता आपण जे फ्राय केलेले होते कारले ते यामध्ये टाकूया. हे आपण फक्त फ्राय करून 5 मिनिट घेतलेले होते. आता पुन्हा 5 मिनिट आपण हे झाकून ठेवूया आणि शिजवून घेऊया. कारले आता 5 मिनिट झाकून ठेवून शिजवून घेऊया. गॅस मंद आचेवरतीच असू दे. 7 ते 8 मिनिट बारीक गॅसवरती कारले ठेवलेले होते. शिजले का ते पाहूया. हां, छान रंग आलेला आहे आणि सुके खोबरे घातल्यामुळे त्याला छान तेल पण सुटलेले आहे. तुम्हाला जर तेल इथे जादा वाटत असेल तर तुम्ही कमीसुद्धा ते घालू शकता. अशा रीतीने हे सर्व मिक्स करून घेऊया. हां, शिजला गेलेला आहे. अजून 1-2 मिनिट ठेवलात तरी पण चालू शकेल, कारण मी हे मोठे मोठे पीस केलेले होते. जर तुम्ही छोटे पीस केलात तर पटकन ती भाजी 5 मिनिटामध्ये शिजून जाईल. अशा रीतीने हे मी आता झाकून गॅस बंद करून 5 मिनिट असेच वाफेवरती ठेवणार आहे. गॅस बंद करून वाफेवरती 5 मिनिट भाजी ठेवलेली होती कारल्याची. आता सर्वात शेवटी आपण त्याच्यावरती कोथिंबीर टाकूया. अशा रीतीने छान अशी कारल्याची भाजी तयार झालेली आहे.